कसं पब्लिक तुम्ही तर बरंच असाल, तुम्हाला काय होणार आहे. आपल्याला जायचं होतं बेलमपल्लीला भाड्यावर. मग काय आलो पार्टीवाल्याकडे ना, सामान पण भरायला लगेच चालू केलं. गाडीमध्ये माणसं पण लगेच बसून घेतली. आपल्याला गावाबाहेरून निघावं लागलं कारण आपल्या गावातले रस्ता बंद आहे. आपण आलो बघा किनवटला. किनवट कव्हर करून आलो बघा आपण घाटाला. सोनाळ्याचा घाट कसा बसा कव्हर करून घेतला आणि आंध्रा चेकपोस्ट पण कव्हर करून घेतला. सोनाळ्यामधून कट घेऊन लागलो आपण इचोडा रस्त्याला. इचोडा कव्हर करून आलो बघा आपण नॅशनल हायवेला. नॅशनल हायवे नंतर सणानं गाडी दाबत होतं अखिल भारतीय सिंगल संघटना. पण आपल्याला नॅशनल हायवे सोडावं लागले. 50 किलोमीटर पण नव्हतं, 12 किलोमीटर लागलो इंद्रवेली रोडला. इंद्रवेली रोड कव्हर करून आलो बघा आपण समोर. हे आशिबाबाद रोड. इथून पुढे तर रस्ता पूर्ण खटाराच आहे. रस्ताच कव्हर होईना, कसाच कव्हर होईना. आशिबाबादमध्ये येऊन आपण थोडा वेळ थांबतो ब्रेकसाठी आपण, कारण येताना कुठंच थांबलो नव्हतो. इथला ब्रेक कव्हर करून आपण निघतो समोर बसून आम्ही, आजी आणि मी आणि काका तिघजण आम्ही प्रवास करत होतो. इथल्या घाटामध्ये ट्रक अटकला होता. त्या ट्रक अटकल्यामुळे अजून 2 ट्रक मागे थांबून होते. पण या घाटामध्ये सिंगल रस्ता असल्यामुळं गाडीला साईड देणं पण अवघड जाते जराशी. आपण येतो बघा या नॅशनल हायवे 361ला चढून घेतो. बेलमपल्ली रस्त्याला लागतो आपण. इथं रेल्वेमध्ये दगडी कोळसा लोड होते. आलो आपण बेलमपल्लीमध्ये. बेलमपल्लीमधून आपण थांबतो थोडा वेळ. इथं आपण नाश्ता पाणी करून घेतो कारण आपण येताना कुठंच थांबलो नव्हतो. समजेजणाला भुका पण लागल्या होत्या. समजेजण नाश्ता करून बसतो आम्ही परत गाडीमध्ये. निघतो आपण परत पुढच्या प्रवासाला. आता इथून काय 15-20 किलोमीटर होता. इथं RTO पण आपल्याला ब्रेक करायला लावतातच. ब्रेक करून आलो बघा आपण त्या पार्टीवाल्याच्या गावामध्ये. इथं पूर्ण सामान खाली करून घेतं. हे आपल्याला कापसा लेबर आणायचे होते. हे बघा इकडले कापसं कसे आहे, खतरनाक. अजून पण जशाला तसेच कापसं आहे. इकडले कापसं फुटले नव्हते, उशिरा फुटल्यामुळे आपल्या इकडले लेबर आत्ता वेचायला येत आहे. इकडं एक कागदनगर साईड, बेलमपल्ली साईड पूर्ण असेच कापसं आहेत. आपल्या इकडे तर पूर्ण पळट्या पण उपटून फेकल्या. इथं भेटतात आपल्याला 3-4 सीटा. मग काय त्याला बसून घेतो गाडीमध्ये आणि त्यांच्याकडून घेतो आपण पैसे. इथं ताडाची शिंदी पण घेतो आपण. पार्सल हो, घरी जाऊन पिता येते ना. बेलमपल्लीमध्ये येऊन आपण लागतो नॅशनल हायवेला. नॅशनल हायवे तेवढी चढून घेतो आपण. अखिल भारतीय सिंगल संघटना असल्यामुळं काय दमान मस्त गाडी चालवत होतो नॉर्मलमध्ये. एकला असल्यामुळं काही आपल्याला तेवढा काही लोड पण नव्हता. इथं खरखराचा वाघ वाटला पण स्टॅच्यू होता. असो आपण नॅशनल हायवे आशिबाबादमध्ये उतरून घेतो. इथं पोलीसवाले मामा तर कसं काय आहेत की ड्युटीवर खतरनाकच आहे. इथं आपण थोडा वेळ थांबून इथं आपण घेतो गंडरू. मग काय घेतो खात निघतो आपल्या रोडना. हे तर पिकअपवाला खतरनाकच लोड गेलता यार. नाही या घाटामध्ये तर काय साईड द्यायला जागाच नाही. इथं ट्रक सकाळी फसले होते. हे आशिबाबादची रोड लागतो आपण इंद्रवेली रोडला. इकडली रोड तर इंद्रवेली आता सणांना पिरिरिलीच आहे. खतरनाकच रस्ता आहे. या रस्त्यामध्ये कुठंच खडा नाही. नॅशनल हायवे आपण चढून घेतो. इथं भेटतात आपल्याला शाळेतले मुलं. त्याला घेतो आपण, चल येऊ द्या म्हणते समोरपर्यंत. सोडतो त्याला. नॅशनल हायवे पण सोडून घेतो आपण. इचोड्यामधून कव्हर करून आंध्रा चेकपोस्ट पण कव्हर करून घेतो. सोनाळ्याचा घाट तेवढा उतरून येतो बघा आपण किनवटमध्ये. कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.